हाय नमस्कार सगळ्यांना। मला कुठे बाहेर जायचं, माझ्याकडून काय काम करून घेतलेलं आहे। फक्त 2 दिवसासाठी मी बाहेर जाणार आहे। तर मी कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता मी एवढं कडवा मका कापलेली आहे। तर आले आहे ट्रॅक्टर घेऊन, तेवढं काकऱ्या मांडलं घरी घेऊन आले आहे। तर त्यानंतर ते बघू शकता मस्त अशी झेंडूची फुलं होती, 2 कलरची होती। तर ती मला तोडून घरी न्यायची होती, ती लागणार होती त्यासाठी। त्यानंतर मग मी ते गुलछडीची फुलं पण तोडली। बघू शकता मस्त अशी गुलछडी पूर्ण वावर भरून आहे। तर शेजारच्या मावशीच्या वावरामध्ये होती, तर ती तोडून मला न्यायची होती। कारण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा की मला फुलं कशासाठी लागणार आहे। तरी जाऊ शकता पूर्ण असं वावर फुलांनी असं मस्त असं छानपैकी फुललेलं आहे। खूप छान सुगंध वास येत आहे। प्रत्येक वेळेस मी इथून जाताना प्रत्येक वेळेस फुल घेऊन जात असे। खूप छान वाटतं। बघू शकता असं पांढरं शुभ्र असं वावर झाल्यावर पांढरं दिसत आहे। फुलं आलेली आहेत छानपैकी अशी। तरी ते त्यानंतर मी आली होते आता घरी। घरची दुटी चालू झाली होती माझी। तेवढी एवढी अशी फुलं आणलेली होती मी। ही गाठन मग फुलांची कोण राजा फुला तिथं फिरायला जायचे ना। चला आडी गुडला जा काम करा। सोड सर मला काय ना पाणी करायचं। माझं पूर्ण आवरलं, गुरांना पाणी वगैरे पाजून आता मी निघालेली होते माहेरी। कारण आता इथून पुढे 1-2 ब्लॉक माहेरचेच येणार आहे। तर सिद्धीचं सुद्धा आवरलेलं होतं, सिद्धी पण निघालेली। ते माझ्याबरोबर पिऊ सिद्धी तर आता आले होते अण्णा न्यायला। तर रोडलाच गाडी लावित असतात, कारण खूप असं वेळावरती यावं लागत असतं घरी रोड करून। त्यामुळे रोडलाच गाडी लावून आम्ही रोडलाच येत असतो। तर पप्पाला मस्त चहा सरबत वगैरे केला, तर सरबत ऊन होता त्यामुळे तर आता निघालेलं आहे। तो बघा पिऊ सिद्धी कशा पुढं चाललेली आहे। खूप त्यांना आनंद झालेला आहे मामाच्या घरी जायला। तर आता निघालेलो आहे मी। तर बघा पिऊ आधीच गाडीवर जाऊन बसलेली आहे। तर त्यानंतर आम्ही ढवळगावमध्ये मस्त असे वडापाव घेतलेले आहे, जिथं आम्ही दरवेळेस घेत असतो तिथले वडापाव। तो खूप छान लागतात। त्यानंतर पिऊ अशी पिशवी टाकीत आहे, कारण आम्ही पिशवी बॅग वगैरे एवढं काही नेलेलं नाही, कारण आम्हाला रिटर्न माघारी यायचं आहे। तर आता पोचले आहे मी माहेरी। तर बघू शकता कसं असं माहेरी 2-3 महिन्यातून मी आलेली आहे। पहिल्यांदा मी जायची, पण आता काही काम कारणाने जाता येत नाही। तर बघू शकता पिऊ सिद्धी पोचलेली आहे। तर असं पूर्ण असं उकाडा झालेला आहे, असं काहीच वडापाव खात आहे। त्यानंतर आम्ही वडापाव खाल्लेला आहे, कारण खूप असं उन्हाळा चालू आहे त्यामुळे सगळीकडे डोंगर वगैरे वाढलेला आहे। एखाद्या जंगलात आल्यासारखं वाटलं। खूप असं आजूबाजूला घरं वगैरे काही नाहीये। तर त्यानंतर पिऊ सिद्धी आम्ही तर वडापाव आणलेलं खाल्लेलं आहे। भाऊ जेवत आहे। त्यानंतर आंबा जर एवढं आणलं नेऊन दे। दस तुला एक मी हे माझ्या घरून सासरीवरून आंबे आणलेले होते, कारण आंब्याची खूप झाडं आहे, खूप असे गळून पडत असतात। त्यामुळे आंबे आणलेले होते, मस्त असं कापून खाल्लं। पिऊ सिद्धीला खूप असा आंबा आवडत असतो, खूप फेवरेट आहे पिऊ सिद्धीचं। तर इथे चाललेलं आहे आमचं सगळ्यांचं आंबा खायचा। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओ। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, धन्यवाद।